हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे नेहमीप्रमाणेच आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीच मस्त आणि मजेतच असाल. आता तुम्ही विचार करत असाल की नेहमीच म्हणजे कटिंग स्टिचिंगचेच कामं जास्त बघायला मिळतात. तर आता सध्या मला हीच कामं जास्त आहेत. म्हणून घरातील तशीच म्हणजे जी घरातील आपली दररोजची कामं असतात ना, ती पटपट आवरून घेऊन हीच कामं करण्यासाठी जास्त वेळ देते. कारण जरा जास्तच लोड आहे आणि त्यात पण आता माझी ही बहिणीची मुलगी आहे ना, तिला माझ्याकडून फ्रॉक शिवून हवी होती आणि मग त्यासाठी तिने म्हणजे माझ्या बहिणीने साडी दिलेली पाठवून. मग मला त्या साडीपासूनच तिला फ्रॉक शिवायची होती. तशी तर काव्यापेक्षा तर लहान आहे, पण तिची उंची आहे ना त्याच्यामुळे जरा थोडी मोठी साईजची फ्रॉक शिवायची होती. मग तिथं माझी हीच कटिंग करणं चालू होतं आणि जियांश तुम्हाला मध्ये मध्ये वळवळ करताना दिसत असेलच. तर त्याची स्कूल आहे ना आज जरा लेट होती, कारण त्याची स्कूलमध्ये जी 10वीची परीक्षा चालू आहे ना, तर त्याच्यामुळे मग त्यांचं जरा स्कूल शेड्यूल चेंज केलं. त्याची म्हणजे स्कूल ही 3 ते 5:15 असा होता त्याच्या स्कूलचा टायमिंग. म्हणून मग माझं इथं सकाळी हे काम करण्याचं काम चालू होतं आणि मध्ये मध्ये त्याची लुडबुड पण चालू होती. असं तर बघा, इथं मी पहिल्यांदा जी तिची फ्रॉक आहे ना, म्हणजे काव्याला आणि तिला दोघींना या 2 ज्या पिंक कलरच्या फ्रॉक दिसतात ना, एका साडीपासूनच त्या 2 फ्रॉक शिवलेल्या आणि त्याचंच मेजरमेंट घेऊन माझं इथं हे फ्रॉक शिवण्याचं काम चालू होतं. तसं तर आहे ना, ही जी पिंक कलरची फ्रॉक आहे ना, ती मी शिवलेली नाही. ती माझ्या त्या म्हणजे ही जी ज्या बहिणीच्या मुलीची फ्रॉक शिवायची होती ना, तिने त्यांच्या तिकडेच गावात दिलेलं शिवायला एका साडीपासून 2 फ्रॉक. तर त्याचंच मेजरमेंट घेऊन इथं माझं शिवण्याचं काम चालू होतं बघा. तसं तर आहे ना, बरेच दिवस झालेले माझ्याकडे ही साडी देऊन, पण मला शिवायला वेळच मिळत नव्हता. त्याच्यामुळे मग कॉल करून ती बोलायची, "कधी मावशी तू शिवशील माझी फ्रॉक?" असं तिचं चालूच असायचं. म्हणून म्हटलं पहिल्या एकदाची तिची फ्रॉक शिवून द्यावी. कारण कसं लहान मुलांना एकदा माहिती झालं ना, का ते काम म्हणजे ते ओढच लागते मुलांना, की कधी होईल काम, म्हणजे फ्रॉक असो किंवा कुठलंही काम. एकदा सांगितलं ना, एकदा त्यांना माहिती झालं ना, की मग त्यांना ती पटकन होऊ दे असं त्यांचं असतं. तर इथं माझं तेच काम चालू होतं. पहिल्यांदा माझ्याकडे फक्त अस्तर होता वरच्या साईडला, फक्त मागचा, पुढचा आणि स्लीव्हचा इतका होईल इतका अस्तर होता माझ्याकडे आणि खाली जो घेरसाठीचा अस्तर माझ्याकडे नव्हता. म्हणून मग जितकं होतं ना ते पहिल्यांदा कटिंग करून घेतलं. म्हटलं नंतर अस्तर मी घेऊन येईन ना, तेव्हा मग ते घेरच्या साईडची मी कटिंग करून घेईन. तर बघा, इथं माझं कटिंग करण्याचंच काम चालू होतं आणि इथं जियांश मस्ती करत होता, खेळत होता. खेळता खेळता माझ्या मोबाईलला हात लागला आणि मोबाईल खाली पडला. इतका घाबरला ना तो, म्हणजे मी पण जरा त्याच्यावर ओरडलीच, कारण खूपच मस्ती चालू होती. आता मी हा व्हॉईस ओव्हर करते म्हणून डायरेक्ट जो ओरिजिनल साऊंड जर इथे ठेवला असता ना, तर बरीच तुम्हाला बडबड त्याची ऐकायला लागली असती. पण मी त्याला थोडाच ओरडली. मग तो एका ठिकाणी बसून राहिलेला. आता मध्ये तुम्हाला तो काही दिसणार नाही, कारण तो इथे साईडला सोफा आहे ना त्याच्यावर बसून राहिलेला आणि जरा ओरडतच होती मी त्याला, म्हणून बसून राहिलेला एका ठिकाणी शांतपणे. त्यानंतर बघा, माझं आता घेरच्या साईडची कटिंग करणं चालू होतं. साडी पूर्ण 4 फोल्ड करून घेतली. नाही, अस्तर कटिंग करून झालेलं माझं यावेळेला. आणि आता माझं इथं साडीवर पुढच्या, मागच्या आणि स्लीवच्या भागाची कटिंग करणं चालू होतं बघा. व्यवस्थित असं जितकं लागेल ना तितकं मी पहिल्यांदा साडीची घडी घालून घेतली पुढच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी. आणि ते जे कट केलेलं अस्तर होतं ना ते त्याच्यावर ठेवून व्यवस्थित असं कट करून घेतलं. मी अशी फ्रॉक जास्त करून नव्हतीच कधी शिवली. मी 2 पीस शिवलेला आणि 1 पीस मी कधी असा शिवला नव्हता. म्हणजे साडीपासून तरी मी असे छोट्या मुलींसाठी म्हणजे असं फ्रॉक म्हणा किंवा 1 पीस असं शिवला नव्हता. पहिले मी माझ्यासाठी टॉप किंवा काव्यासाठी टॉप सिंपल असे म्हणजे स्ट्रेट कुर्ती अशी शिवायची, पण अशी डायरेक्ट फ्रॉकसाठी फ्रॉक शिवली नव्हती. 2 पीस म्हणा, 2 पीस पण मी तसे शिवलेत. म्हटलं आता म्हणजे बघू, एकदा घेतल्याशिवाय पण करता येणार नाही आणि कुठं दुसऱ्याचं होतं, आपल्याच घरातलं होतं. माझ्याच बहिणीच्या मुलीसाठी शिवायची होती आणि बघण्यासाठी मला सॅम्पल जी पिंक कलरची फ्रॉक दिसते ना ती बघूनच मी शिवलेली ही फ्रॉक. पण इतकं काय वाटलं पण नाही. आणि ब्लाऊज म्हणजे आता हे कसं एकदा शिवायला आपण घेतली ना का होऊन जातो बघून बघून, आणि इतका काही वेळ पण लागला नव्हता मला. आणि तसं पण आहे ना, मी फक्त मागचा, पुढचा आणि स्लीवचा काम या दिवशी शिवून घेतलेला आणि बाकीचा जो खालचा घेरचा काम मी दुसऱ्या दिवशी केलेला. कारण असं जेवण म्हणा किंवा काय त्याच्यामुळं मग मी ठेवून दिलेला आणि रात्री पण मी काय नंतर मशीनवर बसलीच नव्हते. एकदा कंटाळा केला ना की मग झाला, राहूनच गेला. पण मग दुसऱ्या दिवशी मी बाकीचं काम करून घेतलेलं. इथं बघा, आता पूर्ण जो वरचा भागाची कटिंग इथं माझी करून झालेली आणि आता खालच्या घेरची कटिंग करायची होती आणि मेजरमेंट घेऊनच माझं इथं काम करण्याचं चालू होतं बघा. काव्यापासून थोडी उंच आहे ती, त्याच्यामुळे थोडे 2-3 इंच मी फक्त कपडा वाढवून घेतलेला इथं आणि त्याप्रमाणे कटिंग करून मी इथे घेतलेली. बाकीचा अस्तर नव्हता माझ्याकडे खालच्या घेरसाठी. तर म्हटलं मग त्याच्यामुळेच माझा हा शिवण्याचं काम पण म्हणजे शिवण्याचं काम पण राहिलेलं बघा. तसं तर मी रात्री पण शिवून घेतली असते, पण अस्तर नव्हते आणि मला जायला पण कंटाळा आलेला आणि त्याच्यामुळं मग म्हटलं राहू दे, आता उद्याच करीन असं विचार करून ठेवून दिलेला सर्व घड्या घालून. आणि त्यानंतर मग मी इथं रूममध्ये आलेली बघा. इथं पान गला शेपच दिलेला मी पुढच्या गळ्याला आणि काय नाही इतकं काय वाटलं. एकदम म्हणजे पलटी मारूनच गाला मारलेला, कॅनव्हसचा वगैरे मी काय वापर केला नव्हता.
आणि होऊन गेलेला माझा जवळजवळ अर्धा तासाने माझा मागचा पुढचा आणि स्लीवचा होऊन गेलेला. तसं तर अजून लवकर झाला असता, पण स्लीव्ज मी अशी बाहुबली टाईप म्हणजे जी फुग्यांची स्लीवची डिझाईन केलेली ना, त्याच्यामुळे थोडा वेळ गेला, पण इतकं काय वाटलं नाही. झालेलं माझा. आणि इथं पण बघा तुम्ही जियांशी लुडबुड चालूच होती. त्याचं चाललं होतं की मला काहीतरी खाऊ पाहिजे मम्मी, म्हणून मग मी पण काव्याच्या बाप्पांनी बोलली की जा तुम्ही काहीतरी घेऊन या. आणि म्हणजे मला पण आता मला जास्त करून आहे ना 2-3 दिवस झाल्याचं खमंग ढोकळा आहे ना तो खायची इच्छा झालेली आणि करायला पण वेळ नव्हता मिळत. आणि म्हटलं तुम्ही घेऊन या पार्सलच. मग तेच आणायला गेलेले. आणि इतक्यात बघा मी माझं काम चालूच होतं आणि इतक्यात मला बाहेरून आवाज आला. म्हणजे आमच्या आई आहेत ना, जे शेतावरून वालाचे शेंगा काढून आणलेल्या, जे पिकलेले असतात ते वाल पावटा म्हणा तुम्ही, जे कोणी आता ज्यांना कोणा आमच्या भागातील माहिती नसतील ना, ते काही जण पावटा बोलतात, पण आमच्याकडे वाल पण बोलतात आणि जे व्हाईट कलरचे असतात ना त्याला पावटा बोलतात. तर त्याच्यात जे सुकलेल्या शेंगा काढून घरी आणलेल्या, तर त्याच उन्हात सुकत ठेवलेल्या याच्या अगोदर. आणि मग सुकवून त्या अशा चेचून त्यांच्यातलं वाल काढण्याचं काम चालू होतं. मला तो आवाज आला ना तेव्हा मग मी बाहेर गेली. म्हटलं हे पण थोडं शूट झालंच पाहिजे आणि म्हणजे काहीतरी वेगळं. तसं तर माझ्याच्याने आता इतर काही शूट होत नाहीत रुटीन, दुसरं क्लिनिंग म्हणा किंवा कुकिंगचं जास्त करून शूट होत नाही. बघू आता माझ्याच्याने जसं होईल ना तसं मी शूट करण्याचा प्रयत्न करीन. आता इथून स्टिचिंगचं पण म्हणजे करीन आणि कुकिंगचं पण. आणि तुम्हाला कोणते माझे व्हिडिओ बघायला आवडतात ना, स्टिचिंगचे, कुकिंगचे किंवा क्लिनिंगचे, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. मग मी त्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन. तर बघा इथं आई बघा ह्या अशा म्हणजे सुकलेल्या शेंगा आहेत ना वाल्याच्या, या परत उन्हामध्ये एकदा वाळवून घ्यायच्या आणि मग त्या अशा प्रकारे चेचून ते म्हणजे चेचल्या ना का ते शेंगा वाळतात. आणि मग वाळलेल्या शेंगा अशा फुटतात आणि मग जे उरलेलं वाल आहेत ना, जे म्हणजे खाली आतमध्ये वाल असतात ना, ते बाहेर असे खाली पडतात. मग साईडच्या शेंगा फक्त वरवरच्या ज्या साल्या साईडला काढून सुपामध्ये घेऊन असे व्यवस्थित पाखरले ना की मग मस्त वाल आपल्याला मिळतात. असं तर असं म्हणजे दरवर्षीचा हा आपला तांदूळ म्हणा किंवा वाल म्हणा, कडधान्य म्हणा, आपल्याला तयार करता येतं आपल्या शेतातून. तर ते तिथं आईंचं काम चालू होतं. आणि इकडे बघा आता खाली तुम्हाला वाल दिसत असतील, अशा प्रकारे चेचले ना की मग त्याच्यातून खाली वाल निघतात. तुमच्याकडे करतात का वालाने? तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं पीक घेतलं जातं, गव्हाचं किंवा तांदळाचं किंवा कुठले कडधान्य तुमच्याकडे पिकतात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि इकडे बघा काव्याचे पप्पा आलेले पण ढोकळा घेऊन, आणि आम्ही दोघांनी मस्त असा एन्जॉय केला हा ढोकळा. पण काव्या तर नव्हती घरात यावेळेला, मग आम्ही दोघांनी खाऊन घेतला आणि तिच्यापुरता मग फ्रीजमध्ये ठेवून दिलेला. आणि इकडे बघा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, जियान स्कूलमध्ये जायला निघालेला आणि त्याचा थोडा होमवर्क राहिलेला, मग तोच मी त्याच्याकडून करून घेत होती. बघा टीचर अशा प्रकारे मोबाईलवर चार्ट पाठवतात आणि मग तो अशा प्रकारे आपण त्याच्या नोटबुकमध्ये हे करून त्याचा अभ्यास घ्यायचा. तर बघा आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जरा. 25 हां मग काय येतं 25. अरे 6 काढला, रॉंग झाला 6 कोड. पहिलेच कानातून 5 काढला, 6 का काढला मग? का काढला 6? असू दे चला आता पुढचा काढ. आता 24, 25, 26. हां मग तो काढता इथं. अजून हा होमवर्क झाले व आपल्याला. हे बघ आपण होमवर्क करायचा आहे हो. इकडं बघ टीचरही असा फोटो पाठवलेला ना, मग जे नाही काढलं ना इथं ते तुला काढायचे आहेत. हा का 1 2 3 4चा कसा जे नाही ते तुला काढायचे आहेत, तसं आता ABCDचा पण तसंच करायचे. एवढा होमवर्क केला ना. नाही बघ A आहे ना, B आहे, मी इथं काही हां असा. मग हे सर्व होमवर्क केला ना तर टीचर काय बोलतील माहिती आहे? हां टीचर काय बोलतील तुला? व्हेरी गुड. हां कर बघू आता इथं 6 आहात नाही 26. हां ओके आता खालच्या बॉक्समध्ये काढ चल. तर बघा इथं जियांश तर गेलेल्या स्कूलमध्ये. माझी मग सकाळची जी कामं होती ना ती आवरून घेतली मी, आणि त्यानंतर बसलेली जे आदल्या दिवशीचं फ्रॉक शिवायचं काम बाकी होतं ना ते शिवायला घेतलेलं. फक्त खालच्या घेरला प्लेट पाडून अस्तरला आणि साडीच्या कपड्याला दोन्हींना म्हणजे वेगवेगळे प्लेट पाडून जॉईन केले, आणि त्यानंतर जो वरचा भाग मी अगोदरच आदल्या दिवशी शिवून घेतलेला त्याला जॉईन करून घेतला. आणि झाली आपली इथं फ्रॉक पण रेडी झाली. आता झाली नाही तशी, पण मला आता अगोदर आदल्या दिवशी अर्धा तास कटिंग आणि स्टिचिंगला गेला आणि हा अर्धा तास असं करताना 1-1.5 तासात माझी ही फ्रॉक शिवून झालेली आहे. आणि इकडे
बघा फायनल लुक तुम्हाला मी तशी काव्याला घालून दाखवीनच मी तुम्हाला. काव्याची थोडी तब्येत पण कमी आहे ना, हाईट पण कमी आहे ना, त्याच्यामुळं मग तिला जी म्हणजे बहिणीच्या मुलीसाठी शिवले ना, तिला ती व्यवस्थित बसून जाईल अशा अंदाजाने मी तिची फिटिंग वगैरे करून घेतलेली. आणि इथं बघा असा आहे या फ्रॉकचा फायनल लुक. आणि कसा म्हणजे कशी मी पहिल्यांदा शिवले, कशी शिवले, बरोबर शिवले का, मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आता यापुढे मी काही फ्रॉकचे असेच म्हणजे काव्यासाठी पण शिवीन. बघू आता जसं जसं मला वेळ मिळेल ना तसं तसं ती काव्या तशी पण मला बोलतच होती की माझ्यासाठी पण शिव मम्मी. तर बघा इथं असा असा काहीसा लुक होता आणि मला पण म्हणजे मज्जा आलेली पहिल्यांदा शिवलेली आणि बऱ्यापैकी चांगली दिसत होती. आणि इकडे बघा काव्याला पण घालून बघितलेली ना, कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि चला तर मग मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.